त्याच्याप्रमाणे त्याचा विचार करावा आणि त्याच्यामध्ये कुठे अनोमली होऊ नये. आणि ते कुठे कुठे अनोमली झालेली आहेत, कुठे कुठे म्हणजे चुका झालेल्या आहेत असं आम्हाला वाटतं की इथे एवढे द्यायला पाहिजे होते, एवढेच दिले, यांना 5 रुपये दिले, यांना 1 रुपया दिला. तर त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं, बघा हे असं असं आहे, ते त्याच्यामध्ये सुधारणा करतायत. महायुतीच्या समन्वय समितीची देखील बैठक होणार आहे. त्याचे सदस्य आहात. खरं तर महामंडळ असतील किंवा पालकमंत्री पदाचा विषय असेल त्या संदर्भात काही चर्चा होणं अपेक्षित आहे का? आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड नाही. तर मला आता असं आहे ना, जसे तुम्ही काही प्रश्न विचारता तसं तिथे आम्ही पण अनेक गोष्टीवर चर्चा करत असतो. याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. आता त्याच्यामध्ये नक्की किती अधिकृत किती आहे आणि अनधिकृत किती आहे, अनधिकृत ते आता काय सांगता येणार. चर्चा होणार अनेक गोष्टींवर. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अशी माहिती मिळाली. भेट कशा संदर्भात होती आणि काय नक्की चर्चा झाली? भेट याच्या संदर्भात होती की आमची फाईल तिकडे आहे आणि मका आणि धान म्हणजे तो काय म्हणतो आपण, तांदूळ वगैरे तिकडचा, त्याचे पैसे जे आहेत ते सगळे आमदार आमच्या पाठीमागे लागले. यावेळी ते शेतकऱ्यांचे पैसे द्या आणि ते पैसे जे आहेत भारत सरकार आपल्याला रिएम्बर्स करतं. अगोदर आपण पैसे द्यायचे आणि भारत सरकार त्यानंतर तेवढे पैसे आम्हाला परत करणार. पण ते सगळं अडचणीतून इकडे फाईल, तिकडे फाईल, तिकडे फाईल. म्हटलं भाई असं असं आहे. त्यांनी माझ्यासमोर फोन केला आणि सांगितलं भाई रिएम्बर्समेंट होणार आहे याची, आणि धान खरेदी झालेला आहे किंवा मका खरेदी झालेला आहे. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री याच्यावर चर्चा करतात. तर ताबडतोब ती फाईल कुठे ती शोधा आणि त्याप्रमाणे ते पैसे जे अदा करा. साधारणपणे किती पैसे मिळणं बाकी आहे, केंद्राकडून किती पैसे आपल्याला मिळणं बाकी आहे, त्या संदर्भात काय आकडेवारी? इकडे आकडेवारी असं काही नाही आहे, कारण महाफेड, आदिवासी आणि पणन अशा 3-4 लोकांकडून जे आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते मका गोळा करणं, जे विकत घेणं, त्याच्यानंतर धान विकत घेणं शेतकऱ्याकडून, तर ही सगळे काम करत असतात. तर ही संपूर्ण फाईल पाठवलेली. आता माझ्याकडे नक्की आकडा ते नाही आहे, ते ह्याला बरोबर आहे त्या नक्षीकरला. तर त्याप्रमाणे जे आहे की त्यांनी सांगितलं की नाही, पैसे ताबडतोब द्यायला पाहिजेत. सेक्रेटरीना देखून ओबी गुप्ता त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं हे ताबडतोब हे पैसे तुम्ही द्यायला पाहिजेत. शेतकऱ्यांचे पैसे आहेत. परत भारत सरकार त्याच्यावर रिएम्बर्स, म्हणजे भारत सरकार तुम्हाला ते परत करणार आहे. भारत सरकारच्या वतीनं आपण हे सगळं विकत घेतोय. धान म्हणा किंवा मका म्हणा, भारत सरकारची योजना आपण विकत घेतो आहोत. बाकी लहान सहान खर्च आपण करत असतो. तर त्यांनी ते ताबडतोब कबूल केलं. म्हटलं राहिलं असेल तर ताबडतोब हे करा. त्यासाठी मग तिकडे आम्ही गेलो म्हणजे सांगितलं ते आपले धान खरेदीची वगैरे किती पैसे फाईल आहे ती काय माहिती? 3,214 कोटी रुपये धान आणि मका, बरोबर, टुगेदर एवढे पैसे आपल्याला, म्हणजे चुकारा हा शब्द त्याला वापरतात, तो शेतकऱ्यांना द्यायचा आहे. ते बैठक पार पडलेली आहे. मात्र दिवसांपूर्वी कोर्टामध्ये याचिका केली होती की काही चुका झालेल्या आहेत, वेलांटीची चूक असेल वगैरे असेल, या सगळ्या चुका झालेल्या आहेत. त्यामुळे काही जातींमध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते वर्ग करता आलेले नाही. अशा पद्धतीने काय समजा नाही. सॉरी टू अंडरस्टँड. प्रश्न काय तुमचा? चुका झालेल्या आहेत, विलायटी उकार असेल, धनगर झालेलं आहे. या सगळ्या असं आहे ना की ह्या सगळ्या जे आहेत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत माझा जो अनुभव आहे त्याच्यासाठी जो आयोग आहे तो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि खरोखर ती चूक आहे नाही की वेगळीच ती जात आहे असेल आणि द्यायचं असेल तर त्या आयोग जे आहे त्याचा सगळा रिपोर्ट तयार करतात.
प्रत्यक्ष किती किती लोक आहेत, काय आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे, आणि ते नंतर मंत्रिमंडळाला शिफारस करतात. मग त्या शिफारसमध्ये 2 ठिकाणी सांगतील की हे करायला पाहिजे, हे बरोबर आहे, एखाद्या ठिकाणी सांगतील हे काही करण्याजोगं आम्हाला वाटत नाही.